कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक पळवापळवीच्या गोंधळानंतर मंगळवारी अभूतपूर्व असा गोंधळ उडालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असताना नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा 2 नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या 11 वरून आता 7 वर घसरली आहे। उद्धव सेनेच्या स्वप्नाली केणे आणि राहुल कोट मनसेच्या गोटात गेल्यानं मनसेचं संख्याबळ 5 वरून 7 वर गेले। हे दोघेही नगरसेवक मूळचे मनसेचे आहेत। ते मंगळवारी गट स्थापनेसाठी कोकण भवन कार्यालयामध्ये गेले नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 जणांच्या गटाची नोंदणी मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे। तसेच शिवसेनेच्या संपर्कातील दोघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी असंही पत्र दिल्याची माहिती जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमकं काय घडतंय कल्याण डोंबिवलीमध्ये? आता हे 2 नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्यानं नेमकं चित्र कसं झालंय? माधवी, कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। पक्षातील जे उमेदवार जे आहेत ते पळवापळीचं देखील प्रकरण आता सध्या समोर आलेलं आहे। 2 मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे शिवसेना शिंदे गटाच्या सोबत असल्याची चर्चा आहे। तर आता काल उभाटाकडून गट स्थापनेसाठी कोकण भवनमध्ये सर्व नगरसेवक गेले असता त्या ठिकाणी 7 नगरसेवक उपस्थित होते। पैकी 2 नगरसेवक जे आहेत स्वप्नाली केने आणि राहुल कोट हे दोघे जण मूळचे मनसेमधील आहेत, मात्र ठाकरे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती। हे दोघी मनसेसोबत असल्याची आता माहिती मिळत आहे। त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गटाकडे 7 उमेदवार आहेत आणि 7 जणांचीच नगरसेवकांना त्यांनी गट स्थापन केलेला आहे। त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की 11 पैकी 4 नगरसेवक जे आहेत ते त्यांचे फुटल्यामुळे आता मोठा पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे हे दोघेही म्हणजे आता मनसेकडे 7 नगरसेवक झालेले आहेत आणि उभाटाकडे 7 झालेले आहेत। त्यामुळे हे कोण कोणाकडे जात आहे हे पाहणं आपल्याला आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच आता ट्विस्ट पे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।